मराठा उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टच्या आंदोलनावर ठाम आहेत। सोमवारी सरकारच्या शिष्टमंडळाने अंतरवालीत जाऊन जरांगेंची भेट घेतली, पण या भेटीनंतर जरांगेंच्या आंदोलनावर तोडगा निघालाच नाहीये। त्यामुळे आता जरांगेंनी राज्यभरातील मराठा बांधवांना अंतरवालीत जमण्याचं आवाहन करत सरकारवर दबाव वाढवल्याचं दिसतंय। पाहूयात। मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम। सरकारच्या शिष्टमंडळाची विनंती फेटाळली। कुणबी आरक्षणासाठी 29 ऑगस्ट पासून आंदोलन। मराठ्यांना अंतरवालीत जमण्याचं आवाहन। आंदोलन हे थांबणार नाहीये। 29 ऑगस्टला आंदोलन होणार आहे। मला हे निर्णायक आंदोलन करायचे। मराठा समाजाची मागणी मला पाठीमागे ठेवायची नाहीये। सरकारच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर जरांगेंनी दिलेली ही हाक। 29 ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या जरांगेंच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी शिष्टमंडळ सोमवारी अंतरवाली सराटीत पोहोचलं। मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत, शंभूराजे देसाई आणि आमदार प्रसाद लाड यांनी 2 तास जरांगेंशी चर्चा केली। त्यानंतर अर्धा तास बंद दाराआड सुद्धा त्यांच्यात चर्चा झाली। यावेळी आंदोलनाबाबत जरांगेंनी फेरविचार करावा अशी विनंती विखेंनी केली, पण वारंवार अधिकारी हैदराबाद गॅझेटचा GR निघून सुद्धा प्रमाणपत्र नाकारत असल्यानं जरांगे आक्रमक झाले। त्यामुळे अशा अधिकाऱ्यांना अंतरवालीत बोलावून त्यांची बैठक लावण्याची मागणी जरांगे यांनी केली। तसंच अशा अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी सुद्धा जरांगे यांनी शिष्टमंडळाकडे केली आहे। शिवाय हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी जात प्रमाणपत्र निघून सुद्धा अधिकारी व्हॅलिडिटी देत नसल्याचा मुद्दा जरांगे यांनी शिष्टमंडळासमोर मांडला। त्यावर बोलताना सुद्धा विखेंनी राजकीय कारणास्तव जात प्रमाणपत्र रद्द झाल्याचं म्हणत अधिकाऱ्यांवर हे खापर फोडलं। तर झारीतल्या शुक्राचार्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे असं विखे पाटील म्हणाले। आता त्या अंमलबजावणीमध्ये काही अडचणी येत आहेत आणि त्यामुळे समाजाच्या भावना अतिशय तीव्र आहेत। विशेष करून जात पडताळणीचे दाखले देताना येणारी विसंगती, होणारा विलंब, जाणीवपूर्वक दाखले नाकारण्याची जी काही प्रक्रिया आहे, काही अधिकाऱ्यांच्या स्तरावरून जाणीवपूर्वक ते होतं आहे, असा एक त्याच्यामध्ये मूळ आक्षेप आहे। आम्ही आमची बाजू मांडलेली आहे, आम्ही त्यांना आश्वासित करणार आहे। सरकारची भूमिका अतिशय स्पष्टपणे आम्ही जे शासन निर्णय करतो ते समोर मांडलेला आहे आणि त्यांना विनंती केलेली आहे। आता आपण सगळे मिळूनच पुढे आपल्याला घेऊन जायचं आहे। त्यांनी सुद्धा मला वाटतं आमच्या विनंतीचा विचार करावा आणि आंदोलनाच्या बाबतीमध्ये त्यांनी फेरविचार करावा। पण मनोज जरांगे पाटलांनी मात्र विखेंची विनंती फेटाळलेली आहे। 29 तारखेच्या आंदोलनावर ठाम असल्याचं म्हणत जरांगे यांनी सर्व मराठा बांधवांना 28 ऑगस्ट पासून अंतरवाली सराटीत येण्याचं आवाहन करत सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय। कोणत्या विद्यार्थ्यांचे पंजाबराव देशमुखांच्या माध्यमातून शिष्यवृत्त्या राहिल्यात, सारथीच्या कुठल्या योजना राहिल्यात त्याविषयी आपण चर्चा केली। निधी सगळा द्या महामंडळाचा ते पण सांगितलंय, सारथीला पण द्या म्हणून सांगितलंय। 28 ऑगस्टपर्यंत ते करतोय त्यांनी म्हणून सांगितलंय, पण आंदोलन हे थांबणार नाहीये। 29 ऑगस्टला आंदोलन होणार आहे। मला हे निर्णायक आंदोलन करायचंय। मराठा समाजाची मागणी मला पाठीमागे ठेवायची नाहीये। मराठा समाजानं हे विषय समजून घ्या। ज्यांचे जे घराने तुम्ही तुमचे अर्ज घेऊन अंतरवालीत यावं, म्हणजे मलाही सोपं जाईल आणि तुमच्यासाठी सोपं जाईल। तुम्हालाही कधी आयुष्यात अडचणी येणार नाहीत आणि समाजापुढे अडचणी उभा राहणार नाहीत। सोमवारच्या बैठकीत जरांगे पाटलांनी सातारा, औंध, कोल्हापूर, पुणे गॅझेट देखील लागू करण्याची मागणी केली आहे। त्यामुळे 28 ऑगस्टपर्यंत सरकार जरांगेंना 58 लाख कुणबी नोंदींचं प्रमाणपत्र देतं का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मात्र शिष्टमंडळानं 2.5 तास चर्चेत घालूनही जरांगे यांच्या 29 ऑगस्ट रोजी होणाऱ्या उपोषणाबाबत ठोस मार्ग न निघाल्यानं मंत्र्यांसह एका आमदाराची शिष्टाई अपयशी ठरल्याची चर्चा आहे। नितेश महाजन, झी 24 तास, अंतरवाली सराटी, जालना।